माझं नाव सुदाम कटारे. मॅडमने जे काल अहवाल देण्याचं काम दिलं होतं तुम्ही आपल्या समोर थोडक्यात वाचन दाखवलं. ठरलेल्या वेळेप्रमाणे कालावधी होता 3 ते 7/5/2025. वेळ होती 10 ते 5 आणि स्थळ हे आपण त्या ठिकाणी बसलेले ते कारमेल सेंट जोसेफ हायस्कूल. पहिला गोष्ट होता आपलं हे QR कोड ठेवलेला होता. त्या QR कोडचा आपण स्कॅनिंग करून सर्वांनी तो ग्रुप बनवला आणि ग्रुप बनवल्यानंतर आपला ग्रुप तयार झाला आणि आपल्याला जे 4 सुलभ लागले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथे सुरुवातीला आपला जो ग्रुप बनवला होता त्या ग्रुपमध्ये एक पूर्व चाचणी आली आणि ती पूर्व चाचणी आपण प्रत्येकाने सोडवली. त्याच्यामध्ये जे बहुपर्यायी प्रश्न होते 30 त्या प्रश्नाची उत्तरं सर्व आपल्या अध्यापन याच्याशी निगडीत होती. आणि हे जे मास्टर ट्रेनर आपल्याला जे सुलभ लागले राठोड सरांनी त्यांची अगोदरच आपल्याला परिचय करून दिला. त्यांचं अगोदर ट्रेनिंग झालं. त्यांचं उत्तम प्रकारे अभ्यासू आणि वेळेचं नियोजन हे चांगल्या प्रकारे होतं. त्यामध्ये नाईककर सर निवारा विद्यालय गोरेगाव, अंजली शर्मा मॅडम सर्वोदय बालिका विद्यालय मालाड आणि कल्पना गव्हाणे मॅडम महाराणी सईबाई विद्यालय मालाड पूर्व. तर पहिल्या सत्रामध्ये घटकाचे नाव होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. यांचं निष्पत्ती, ध्येय, उद्दिष्ट हे सर्व मॅडमने विविध उदाहरणे दाखले देऊन आणि त्याचा जो आकृतीबंध आहे 5+3+3+4 म्हणजे 12वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण कशा प्रकारे असेल त्याचं वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवताना सुरुवातीला सरांनी रुईया कॉलेज आणि विजिटिया कॉलेज या कॉलेजमध्ये कशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना समजा सायन्सचा विद्यार्थी त्यांना जर संगीताची आवड असेल तर कशा प्रकारे ॲडमिशन घेऊ शकतो आणि त्यांच्या कलागुणांचा सर्वांगीण विकास करू शकतो. आपण फक्त आतापर्यंत बघतो की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे तर तो यापुढे 2000 आपल्यासमोर आतापर्यंत मुद्रियार आयोगाने कोठारी आला शिक्षण आयोगाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1946 धोरण आलं. तसेच हे NEP 2020 हे जे धोरण आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचा कौशल्याचा विकास झाला पाहिजे. मी तुम्हाला एकच माझं उदाहरण देईन की मी BSc BS सायन्सचा विद्यार्थी, नंतर BSN केलं, MA इंग्लिश केलं आणि त्याच्यानंतर पुढे LLB सुद्धा केलं. म्हणजे सायन्सचा विद्यार्थी आर्ट घेतला, परत त्याच्यामध्ये विधीकडे वळलो. इथून फक्त NEP मध्ये जे विद्यार्थी आहेत त्याला जे आवडीचं जे शिक्षण असेल ते शिक्षण देणे हे शाळेचं कर्तव्य आहे आणि त्या खास करून मुख्याध्यापकाचं आणि त्या शिक्षकाचं कर्तव्य आहे. अशी सत्र आपल्याकडे सादर झाली. राज्य आराखडा, अभ्यासक्रम आराखडा, पायाभूत स्तर हा विशेष अंजली मॅडमने आपल्याला इथे नमूद केलं. त्यांची उद्दिष्ट असतील, प्रस्ताव असेल, शिक्षणाची लक्ष्य असतील, अभ्यासक्रमाची क्षेत्र असतील आणि पंचपदीचे शिक्षण आहे. आपण अगोदर होतो हर्बर्टची पंचपदी, नवीन जी पंचपदी आहे ती कोणत्या प्रकारची असेल, त्याचं वेळेचं नियोजन, शिक्षणातील आंतरशालेय मूल्य, संस्कृती आणि संस्कार ही जी आपल्या भारताची संस्कृती आहे ती फार उदार मनाची आणि देशाला प्रगल्भ करणारी आहे. म्हणून इकडे गव्हाणे मॅडमने सांगितले आमच्या भारतातला जो विद्यार्थी आहे तो प्रत्येक जगातल्या प्रत्येक देशामध्ये कार्य करतो. ते केवळ त्याच्याजवळ असलेल्या ज्ञानाच्या जोरावर, त्याच्याजवळ असलेले डिजिटल जे माध्यम आहे त्याच्या जोरावर. आपल्या देशातील इंजिनियर भरपूर जगातल्या प्रत्येक देशात आहे. तर याचं सर्व पर्यावरणपूरक अभ्यास, अध्ययन, काळजी, शाळाबद्दल समायोजन, त्यांची तत्व आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आपण काय करू शकतो हे सरांनी सुद्धा आताही पहिल्या सत्रामध्ये सांगितलं. कालच्या सत्रामध्ये सुद्धा 5वी 6वी 9वी 10वी 11वी 12वी हे जे शाळेचे वर्ग जे आहेत यांच्यासाठी असलेल्या प्रक्रिया, सुविधा, घटक असे छान प्रकारे आम्हाला या 40 विभागाने समजून सांगितलं. वेळेचं नियोजन होतं, आयोजन होतं. मी तरी म्हणतो की या सर्वांसाठी आपण या चौघांसाठी त्या टाळ्या त्यांचं स्वागत करावं. अजून आम्ही घेऊन जाणार आहे ते विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना देऊ आणि माझ्यासाठी किती शिक्षक असतील आता रेकॉर्ड होतील, परंतु 2020 NEP 2020 तुमच्या उपस्थित माझे शिक्षक बंधू भगिनींच्या समोर आपण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जावं. NEP 2020 प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावं. माझ्या शाळेचा विद्यार्थी, माझ्या तालुक्याचा विद्यार्थी, माझ्या जिल्ह्याचा विद्यार्थी, माझ्या देशाचा विद्यार्थी या जगामध्ये झळकेल असं प्रत्येकाचं कर्तृत्व असेल अशी तुम्हाला विनंती करतो आणि ते सांगतो. थँक्यू सो मच.